हॅलो हॅलो. त्यानंतर या दोन बंधूंच्या शुभ हस्ते मी सन्माननीय राजा पाटील साहेबांचा सन्मान करण्याची विनंती करेन. SK स्पोर्ट्स कडून मात्र प्रत्येक सामन्यामध्ये आपण जे सामनावीराचा पुरस्कार देतो आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा एक विशेष सन्मान, परळच्या राजाची ही प्रतिमा आपण त्यांना देऊन त्यांचा हा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार करतोय. SK स्पोर्ट्सचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी आणि गेली कित्येक वर्ष या महाराष्ट्राच्या क्रिकेटसाठी मात्र ज्यांनी आपलं बहुमूल्य असं योगदान दिलं, आपल्या आयुष्यातली कित्येक वर्ष त्यांनी व्यतीत केली, असे राजा पाटील सर आज आपल्या सोबत आहेत. त्यांचा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावरती होतोय. तर जास्त वेळ वाया न घालवता आता आपण लगेचच चालू होणाऱ्या सामन्याकडे जाऊया आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज आपण ऐकणार आहात. महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर आणि आमचे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांचा. धन्यवाद. धन्यवाद. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर तो अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता. विशाल शाह नवी मुंबईचे एक जबरदस्त खेळाडू आहेत, ज्यांनी गतवर्षी वरद इलेव्हन संघ या स्पर्धेचा विजेता राहिला होता. विशालच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत होता. अंकुर सिंग मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना पाहायला मिळाले. बिग हिट. समोरच्या दिशेने चेंडू डोलावण्याचा प्रयत्न केला जातोय खरा, परंतु तिकडे फटका फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय. नागेश वाडेकर यांच्या विकेटचं पतन. अंकुर सिंग घेत आहेत विकेट. आज प्रत्येक टीम ताकद रोवून आली आहे, परंतु प्रत्येक टीमची नॉर्मली 8 महिने खेळणारी टीम आणि पावसाळी खेळणारी टीम याच्यामध्ये थोडासा बदल देखील आपल्याला पाहायला मिळत असतो. विकेट येताना पाहिलं मिळेल. अरविंद राणा जात आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक दोन हंगाम जर पाहिलं तर अरविंद राणाने सुद्धा खूप चांगले गाजवलेले आहेत. विनायक अपराज साहेबांचा संघ, ज्या विनायक अपराज साहेबांनी बऱ्याचशा खेळाडूंना नोकरी सुद्धा उपलब्ध करून दिली, त्यांचाच वरद इलेव्हन संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु अंकुर सिंग एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे, लेदर बॉल क्रिकेटमधील देखील मोठं नाव आहे. सूरज पाटील यांची साथ देण्यासाठी अरविंद राणा आलेत मैदानाच्या आतमध्ये. कैलासवासी लक्ष्मी काके विष्णू चंदवनकर स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण इलेव्हन खारघर म्हणजे टीम रायगड संघ मालक यस प्रिवान इलेव्हन, यस प्रिवान इलेव्हन आहे. राहुल सिंग यांच्या मालकीचा संघ आहे प्रिवान इलेव्हन. आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे तेवढा जबरदस्त वरद इलेव्हन संघ नवी मुंबईचा. अरविंद राणा आलेत, नवी मुंबईच्या नेरूळचा खेळाडू आहे. सूरज पाटील या वेळेला बॉलला येऊ दिलं. फिरलेला बॉल फिरवला खरा, कदाचित झाडाला लागला नसता तर षटकारच गेला असता, परंतु इकडे नियम असा आहे की मैदानात बॉल आलाय आणि त्याच्यामुळे एका जावर समाधान मानावं लागेल. सूरज पाटील येताना पाहायला मिळत आहेत बॅटिंगसाठी. वाघिवली वाडा या पनवेल तालुक्यातील गावचा खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. तर रायगडच्याच पनवेल तालुक्यातील दापोली गावचे बॉलर बॉलिंग करतायत अंकुर. यावेळेला पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळलाय. नो बॉलही पंच या ठिकाणी घोषित करतायत. धावसंख्या बोल. येस सर, नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ आता मार्गस्थ आहे आणि अंकुर सिंग गोलंदाजीसाठी पाहायला मिळते. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते, कारण क्रिकेट विश्वातील तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या हंगामामध्ये. आणि बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर सूरज पाटील आणि अरविंद राणा हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अंकुर सिंगने विकेट मिळवून दिली विशाल शहाची. नागेश वाडेकरने पकडलेला तो झेल आणि तदनंतर मात्र पहिल्याच षटकामध्ये ती विकेट आली आहे सर. पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि इकडे जबरदस्त एफर्ट्स दाखवताना पाहायला मिळाले. एसटी रक्षक फील्डच्या माध्यमातून या ठिकाणी बचावले गेले. अजित मोहिते या मैदानात अजितने सुद्धा हे मैदान सुद्धा कित्येकदा गाजवलंय. जवळच राहणारे खेळाडू आहेत, मुंबईकर आहेत. समोर अंकुर ऑप्टमच्या बाहेर टाकलाय हा बॉल. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या एकने पुढे सुरुवात झाली आहे आता आगळ्या वेगळ्या क्रिकेटला. आजपासून जर पाहिलं तर पुढचे 4 महिने
म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन होईपर्यंत तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला हे क्रिकेट पाहायला मिळणार आहे. यावेळेला हाई बॉल गोशांकित क्षेत्राच्या दिशेने एक धाव तिकडे मिळणार आहे आणि अंकुरचं पहिलं षटक, अंकुर यांचं पहिलं षटक इकडे संपलंय आणि धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. एक विकेट माघारी परतली, 7 धावा. अभि काय म्हणाल? येस सर, चांगलं षटक म्हणावं लागेल कारण पहिलं षटक हाताळत असताना सलामीवीर फलंदाज होता जो संघाचा कर्णधार विशाल शहाची विकेट अंकुर सिंगने पटकावल्यानंतर अवघ्या 7च धावा त्याने खर्च केल्या. नुकतीच आपण पाहिले तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जी स्पर्धा पाहायला मिळाली T20 लीग, या स्पर्धेमध्ये देखील अंकुर सिंग खेळताना पाहायला मिळाला होता. सर बॉलर कोण आहे? जुने आहे ना, जुने देताना पाहायला मिळतात. मित्र हो, आवर्जून या खेळाडूचं कौतुक करावंच लागेल. मागील 2 हंगाम पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्या आणि या हंगामात डायरेक्ट मुंबईच्या रणजी संघात जो खेळाडू खेळायला पाहायला मिळाला तोच बॉलिंग करताना येताना पाहायला मिळतोय. कारण मागील 2 हंगामात जेवढ्या रबर बॉल क्रिकेट स्पर्धा झाल्या ना, त्या सगळ्या स्पर्धा या खेळाडूने माझ्यामध्ये ओमसाई बांद्रा विविध संघांमध्ये खेळला. आपला जुनेद, आपल्यातला जुनेद मुंबईच्या रणजी संघात देखील या हंगामात आपल्याला पाहायला मिळाला. आज बॉलिंग करतोय पुन्हा एकदा त्याच रबर बॉलच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. म्हणजे बऱ्यापैकी मुंबई रणजी संघाची मोहित अवस्थी घ्या, तनुष कोटियान घ्या, त्याचबरोबरने जुनेद घ्या, बऱ्यापैकी आपल्या टेनिस किंवा रबर बॉल क्रिकेट खेळून गेलेले खेळाडू आज मुंबईच्या, म्हणजे ते दिवस बदललेत. एक कालखंड टेनिस क्रिकेटर म्हणा किंवा लोकल क्रिकेटरकडे तेवढं त्या पद्धतीने पाहिलं जात नव्हतं. आता एक वेगळा आदर निर्माण झालाय टेनिस क्रिकेट खेळाडू किंवा आपले स्थानिक खेळाडूंविषयी. वेगवान बॉल, परंतु तेवढाच कडक फटका देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. सूरजच्या बॅट मधून येतोय सिक्सर आणि तो सुद्धा सिक्सरच्या बॉलवर. अभि येस सर, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरून थ्रू दी कव्हर्स, ओव्हर दी कव्हर्सचा फटका पाहायला मिळाला सूरज पाटीलच्या बॅटमधून. दर्जेदार षटकार आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 14. चांगला बॉल हाताळला होता जुनेद यांनी, त्याला फक्त दिशा दिली आणि षटकार मात्र सूरजच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सर सिक्सरचे बॉल या ठिकाणी यूज केले, 2 रंगाचे असतील. जो बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर आहे अल्ट्रा सिक्सर, हा पिवळ्या रंगाचा बॉल आहे, त्याने वापरला जातोय. इतर चेंडू इतर जे ओव्हर आहेत 5 ओव्हर या सफेद रंगाच्या बॉलने खेळवले जात आहेत. परंतु आजपासून तुम्ही 20-25 वर्ष मागे गेलात ना, रबर बॉलचं क्रिकेट हे लाल बॉलने खेळलं जायचं. म्हणजे जे जुने क्रिकेटर आहेत आवर्जून अगदी पार्ले टिळकचा इकडे उल्लेख करावा लागेल. जे जुने जाणते क्रिकेटपटू आहे, पावसाळी क्रिकेट म्हणजे पार्ले टिळक आणि तो चिखल सगळ्यांनाच आठवत असेल. आणि आज जर पाहिलं तर बॉल बदललाय, परंतु काय जबरदस्त स्पर्धा नरे पार्कात आपण पाहतोय. खोलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा, परंतु लेग स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल. येस, वाईट बॉल आलाय. अवंतर धाव देखील आलेली आहे आणि 15 धावा धाव फलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. 15 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2चा खेळ. जुनेद षटक, महत्वपूर्ण षटक पाहायला मिळते जुनेचं. सर यावेळेला फुल टॉस दिशा देण्याचा प्रयत्न होता सूरज यांचा, नाही यशस्वी झाला. परंतु एक धाव नाही रोखू शकले. धावसंख्या 1ने पुढे गेली होती, म्हणजे आता 16 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. 6 षटकांच्या मॅचेस, पहिल्या 4 ओव्हर हे फ्रेश बॉलर वापरायचे. 6 ओव्हरची मॅच या ठिकाणी असणार याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि त्याचबरोबरीने 1 ते 4 मध्ये कधीही आपण बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकतो. त्यामध्ये 11च्या 11 खेळाडू मध्ये जो मध्यभागी एक ट्रॅक आहे, त्या ट्रॅकच्या आतमध्ये 11च्या 11 खेळाडू ठेवायचे. हाही एक नियम आहे. आणि त्या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा येतील त्या धावांच्या डबल धावा मात्र मिळणार आहेत. ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि जर विकेट गेली तर जेवढ्या काढल्या तेवढ्याच मिळणार आहेत. पुन्हा एकदा जुनेदचा हा बॉल टोलावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, पाहूया काय होईल. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या पुढे गेली आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. येस सर, 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकली. 18 धावा धाव फलकावरती झाल्यात. बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण सूरज पाटील आणि त्याच्या समवेत अरविंद राणा हे 2 बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 जुनेद. हो, हा बॉल खाली राहिलाय, परिवर्तन केलंय. या स्थानिक क्रिकेटमधून मुंबईच्या रणजी संघापर्यंत पोहोचलेला हा खेळाडू आहे आणि मुंबईचा हा गोलंदाजीचा तोफखाना आपल्या पुन्हा एकदा त्याच क्रिकेटकडे आलेला आहे. तर त्यांचंही विशेष कौतुक करावं लागेल. डॉट बॉल आलाय. हो, वेगवान बॉल. आता पहा, टप्पा बदललाय, यावेळेला पुढेच टाकला, वेगात टाकला. मागील बॉल जर पाहिलं तर हळूवार पद्धतीने थोडासा कट करण्याचा प्रयत्न राहिला आणि आता 1 धावेने धावसंख्या पुढे गेली होती, म्हणजे 19. ओ सर, चांगला बॉल पाहायला मिळाला.
इनसाइड आउट फटका खेळायचा होता सूरज पाटीलला, त्याचा फटका फसलाय आणि एक धाव मात्र आता धावून पूर्ण केली आहे. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय सर. 19 धावा धाव फलकावरती झाल्यात. काय म्हणाल सर, किती धावांपर्यंत बदल मारण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करत असलेला संघ तो म्हणजे वरद 11 नवी मुंबई? हो, आता हे सगळं कंडिशनवर आधारित आहे. पहा, जर पाऊस नाही पडला, कंडिशन पाऊस ज्यावेळेला अगदी कोरडं ठणठणीत वातावरण आहे त्यावेळेला रन बनणार आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर पाऊस पडतोय, रनचा आणखी लगाम घातला जाईल. परंतु आणखी एक बाब म्हणजे जर पाऊस पडून गेलाय आणि खेळपट्टी ओली आहे, बॉल त्यावेळेला काही थांबून सुद्धा येत आहेत. म्हणजे कंडिशन काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. परंतु या कंडिशनला कमीत कमी 60 रन तरी बनवावे लागणार आहेत. पाहूया, कारण पावसाळी क्रिकेटमध्ये जसजसं वातावरण बदलेल ना, जी रणनीती मैदानातली बदलते. आणि आता पाहायचं आहे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 19 झालेली आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येत आहेत ध्रुव शर्मा. गिरगाव एक्सप्रेस गिरगाव परिसरातील हा खेळाडू पुण्याच्या हमराज मृत्युंजय संघासाठी देखील मागील हंगामात खेळताना पाहिला मिळाला. टेनिस बॉलच्या स्पर्धा. ध्रुव गिरगावातील एक वेगवान गोलंदाज, परंतु पनवेल तालुक्यातील सूरज पाटील एका बाजूला आहेत आणि जोडीला जर पाहिलं तर नवी मुंबईच्या नेरूळचे अरविंद राणा एका बाजूला आहेत. वरद 11 या संघासाठी मात्र ते खेळत आहेत. मागील वर्षीचे चॅम्पियन आहेत. कैलासवासी लक्ष्मीकाकी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक आपण पाहतोय. अगदी चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. नरे पार्कात हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई म्हटलं तर अशाच प्रकारची जवळपास मुंबईतील 80-85% मैदानं अशीच आहेत. डिक्लेअर झोन, कधी पाठीमागे डिक्लेअर, कधी पुढे डिक्लेअर, कधी एका बाजूला, कधी दुसऱ्या बाजूला. परंतु हे डिक्लेअर झोनचं मैदान असता या मैदानात मात्र भौगोलिक परिस्थितीत थोडासा बदलाव केला गेला आहे. लेग साईड आणि ऑफ साईडला आता पहिले 2 रन असायचे, आता षटकार आहेत. याच मैदानात कित्येक खेळाडूंची कामगिरी आठवते. मला आठवतंय याच स्पर्धेमध्ये समीर मेस्त्री आणि समोरच्या बाजूला लगातार 5 षटकार खेळले होते. दिनू कांबळे असतील, असे बरेच खेळाडू आहेत ज्यांनी हे मैदान कित्येकदा गाजवलं आहे. आणि आज याच मैदानामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. पॉवर हाऊस म्हटलं जातं, कारण दक्षिण मुंबईतला आणि विशेषतः या परिसरातील जे क्रिकेट आहे तो थोडंसं वेगळं आहे. अगदी जिगरबाज. इकडे येऊन जिंकणं म्हणजे मुंबई उपनगरातील टीम असू देत किंवा बाहेरच्या असू देत, नरे पार्कात येऊन जिंकणं म्हणजे थोडंसं प्रेस्टिजचा विषय आहे. कारण इकडे मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर टेनिस क्रिकेटचे दादा संघ, आपण म्हणतो शहाणे संघ, या परिसरातून आलेत आणि या परिसरामध्ये त्या तेवढं खडूस क्रिकेट म्हणतात ना, ते या परिसरात आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच इकडे जिंकण्यासाठी खेळण्यासाठी आतुर असतात. पोलादपूरचा संघ सेमीफायनलला गेलाय. संदीप कदम यांचा सिंधुदुर्गाचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला. उद्या पुण्याचे खेळाडू देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सिक्सर अल्ट्रा पिवळ्या रंगाचा बॉल आता या महत्त्वाच्या ओव्हरसाठी घेतला जाईल. येस सर, त्याचं कारण म्हणजे हे पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळते आणि गोलंदाजीमध्ये देखील बदल केलाय सर. कारण गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर ध्रुव शर्मा जरूर आले होते आणि त्यानंतर मात्र हे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी ऐश्वर्य सुर्वे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. बाबा यस, डी नगर अंधेरीचा आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक वलयांकित नाव ऐश्वर्य आलेत आता मात्र बॉलिंगसाठी. यस, बॅटिंग, पॉवर प्ले, सगळेच्या सगळे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. या बॉलला उसळी थोडीशी जास्त होती. व्हाईट बॉलने सुरुवात झाली अभि. येस सर, व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे टीम वरद 11 नवी मुंबई या संघासाठी. कारण सूरज पाटीलला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. हो, चांगला स्ट्रोक, पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना सूरज पाटील. आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर बॉडी लाईन पर्यंत पोहोचत होता, तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी. शिवाजी भोसले म्हणजेच दादासाहेब भोसले त्या ठिकाणी तैनात होते. दादा यावेळेला आता मात्र व्हाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त आणि एक्स्ट्राची धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात सर. यस, 23 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात खऱ्या. परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये होईल. ओव्हर तिसरी सुरू आहे, महत्त्वाची सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. जेवढ्या रन या ओव्हरमध्ये मिळणार त्याच्या डबल मिळणार. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु फिल्डर आहेत नाही. कारण रनअप घेणं तेवढं सोपं नसतं.
आणि ही महत्त्वाची ओव्हर आहे, किती धावा बनणार याच्यावर या मॅचचं गणित देखील अवलंबून आहे. ओव्हर नंबर 3 सध्या आपण पाहतोय. इकडे एक संधी होती जरूर, परंतु बॉल मागे जाताना पाहायला मिळेल. एका धावेमध्ये परावर्तित होतो ॲस्ट्रो. P1 रायगड राहुल सिंग यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला वरद 11 विनायक जापराज साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक संघाला दिले गेलेले किड्स महत्त्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. अमरदादा परुडेकर तसेच या ठिकाणी ट्रायडंटचे सर्वे सर्वा ट्रायडंट लॉजिस्टिकचे मालक आणि भारतातील एक बलाढ्य संघ ट्रायडंट 11चे सर्वे सर्वा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. उद्योजक सुरेशजी राणा साहेब, राणा अंकल, ही ओळख आहे राणा अंकल यांची, कारण मोठमोठ्या स्पर्धा ट्रायडंट संघाने गाजवलेल्या आहेत. क्रिकेट प्रेमी आहेत, स्वतः डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. उत्तराखंडच्या क्रिकेटसाठी देखील तेवढीच चांगली मेहनत घेत आहेत आणि आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये राणा अंकल यांना देखील एक मानाचं मान आहे. परळ नगरीमध्ये क्रिकेटचा थरार रंगतोय. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग फसलाय आणि जुने देतात त्या ठिकाणी विकेट आली आहे. पहा, या ओव्हरमध्ये विकेट म्हणजे धावा ज्या डबल होणार होत्या ना, त्या आता डबल नाही होणार. अभिषेकजी, येस सर, बरोबर उल्लेख केलाय, कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि या षटकामध्ये विकेट महत्वाची होती. ती विकेट मात्र ऐश्वर्य सुर्वे यांनी आपल्या संघाला मिळवून दिली आहे. सूरज पाटील माघारी परतलेत सर. सूरज पाटील माघारी परतताना पाहायला मिळतात आणि मैदानाच्या आतमध्ये मागील 2 हंगामात महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये नाही तर भारताच्या क्रिकेटमध्ये एक मॅच विनर म्हणून जो खेळाडू पुढे आलाय, एकटघर नावाच्या एका छोट्याशा उरण तालुक्यातील गावातून मात्र पुढे येताना पाहायला मिळाला. नाव अमित नाईक आणि काम एअर स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आणि पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी आता ते करतील. महत्त्वाच्या क्षणी आलेत. येस सर, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे टीम वरद 11 नवी मुंबई या संघासाठी, कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये मात्र विकेट मिळवून दिली ऐश्वर्याने आपल्या संघाला. यस, विकेट मिळवून दिली. मागील वर्षी बांद्रा कोलगेटच्या मैदानात पहिल्या 4 बॉलला लगातार 4 6 मारण्याचा कारनामा रबर बॉलमध्ये देखील केला होता. यावेळेला फटका फसला, बॉल हवेत आणि मोठी विकेट त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. ऐश्वर्याच्या हातात हे षटक का दिलं त्यांनी सिद्ध केलंय, कारण 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्या आणि अमित नाईक यांना देखील आल्या पावली माघारी पाठवलंय आणि की फॅक्टर राहिले. धावा डबलही नाही होऊ दिल्या आणि त्या उलट 2 महत्त्वाचे खेळाडूही बाद केले. हो सर, धावा डबल होऊ झाल्या नाहीयेत आणि 2 मोठ्या विकेट्स याच षटकामध्ये ऐश्वर्य सुर्वेने आपल्या संघाला मिळवून दिलेत आणि हिरो ठरतोय या मॅच मध्ये ऐश्वर्य सुर्वे, कारण धावांचा विचार केला तर 24 धावा धाव फलकावरती झालेत टीम वरद 11 नवी मुंबई या संघाच्या. गेल्या काही वर्षात क्रिकेटमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये झालेला बदल अभिषेकजी, सर्वात पहिलं म्हणजे पूर्वी लाल बॉलने खेळलं जायचं, त्याच्यानंतर जर पाहिलं तर थ्रो गोलंदाजी अलाउड असायची, ती सुद्धा बंद झाली. त्यानंतर जर पाहिलं तर मातीच्या आणि चिखलाच्या खेळपट्ट्यांवरच मॅचेस व्हायच्या. आता 90% काय 90-95% स्पर्धा या होताना पाहायला मिळतात त्या सिमेंटच्या विकेटवर. यस, अजित मुंगाजी रायगडच्या पनवेल तालुक्यातील ओवळे या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. टॅलेंटेड खेळाडू आहे. ओवळे गावाला सुद्धा क्रिकेटची खूप मोठी परंपरा लाभली आणि त्याच ओवळे या गावातील खेळाडू अजित मुंगाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. समोर DN नगर अंधेरीचे जबरदस्त गोलंदाज बॅक टू बॅक विकेट घेतल्यात ऐश्वर्य सुर्वे यांनी. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला जरूर आहे. तिकडे फिल्डर येत आहेत जरूर, अंकुर थ्रो करतील, तोपर्यंत रन कंप्लीट केली गेली आहे. आणि काय ओव्हर केले ऐश्वर्य सुर्वे यांनी. बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर होती, परंतु धावा या ओव्हरमध्ये दिल्या त्या
6 धावा दिल्या आणि विकेट 2 घेतल्यामुळे या काही डबल होणार नाही. 6 ओव्हरच थांबणार आहे आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 25. येस 25 धावा धावफलकावरती झाल्यात. ऐश्वर्य सुर्वेने महत्वपूर्ण षटक हाताळलं. पॉवर प्लेचं हे षटक आणि त्या षटकामध्ये त्याने अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि 2 मोठ्या विकेट त्याने पटकावल्यात. सर अजूनही जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 25 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. त्या 18 चेंडूंमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा येणं गरजेचं आहे टीम वरद 11 नवी मुंबई या संघासाठी. पण गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ध्रुव शर्मा यांना आमंत्रित केलं जाईल हे महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी. ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर अजित मुंगाजी. फुल टॉसच बॉल होता यावेळेला. दिशा देण्याचा प्रयत्न पंचांनी नो बॉलही घोषित केलेला आहे. ध्रुव आलेत गोलंदाजीसाठी परंतु इकडे भीमर पंचांनी इकडे घोषित केलाय +1 धाव देखील मिळेल. हो सर भीमर वरती आपण पाहिलं तर एकेरी धाव आली आहे म्हणजेच 2 धावा टीमच्या खात्यामध्ये देखील ऍड होताना पाहायला मिळतील आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 27 धावा धावफलकावर. संधी आहे मोठे फटके मारण्याची अजित मुंगाजी आणि जोडीला जर पाहिलं तर अरविंद राणा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक षटकार सूरज यांच्या बॅटमधून आला खरा परंतु ते सुद्धा आउट झाले. अमित नाईक आउट होताना पाहायला मिळाले आपल्याला. चांगली स्टार कॅच दोन्ही टीमने या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर उपस्थित केलेली आहे. नमित पाटील सुद्धा या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय सिंग सुद्धा आहेत. विजय पवार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळायचा प्रयत्न होता कव्हर्सला परंतु बॅटची कडा घेऊन गेलाय मात्र पाठीमागे गोशांकित क्षेत्रात. 1 धाव तिकडे मिळणार आहे. ध्रुव आपला वेग वाढवायला लागलेत कारण 28 धावा बरोबर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्राजक्ताताई देसाई सोनमताई चव्हाण या गुणलेखनाच्या भूमिकेत आहेत. tenniscricket.in वर हेच आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ हो चांगला प्रयत्न. अक्षय त्या ठिकाणी ऐश्वर्य सुर्वे षटकारात चाललेला बॉल खेचून आणला. येस सर हे काम मात्र नुकतीच झालेल्या T20 मुंबई लीग मध्ये देखील ऐश्वर्या सुर्वेने केलंय. या ठिकाणी साई अंशुलचे सर्वा दत्ताराम चव्हाण म्हणजे दत्ता शेठ मुंबईतील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक. विनंती असेल दत्ता शेठ विनंती असेल आपण मंचावर यायचं आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. दत्ताराम चव्हाण साहेब आपलं स्वागत आहे. यावेळेला समोर अरविंद राणा यांच्या बॅटमधून समोरच्या दिशेने बॉलची हवाई सफर येतोय. सिक्सरच्या बॉलवर सिक्सर. येस चांगला स्ट्रोक. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला आपण पाहिलं तर पाठवलं अरविंद राणा यांनी सीमारेषा पलीकडे. 35 धावा आता मात्र धावफलकावरती झालेत सर. 4थं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते. गिअर चेंज केलाय. नवे तो करावाच लागतो योग्य वेळेला. आणि अरविंद राणा मला आठवते आजही त्यांची 60 धावांची पारी 12 पाड्याच्या मैदानामधील काय जबरदस्त खेळी केली होती. आज पुन्हा एकदा बऱ्याच मध्यंतरीचा कालखंड थोडंसं क्रिकेटपासून दूर राहिले परंतु अरविंद राणा पुन्हा आलेत आणि जबरदस्त कामगिरी मात्र त्यांच्याकडून या ठिकाणी केल्या जाते. तो आलाय पुन्हा एकदा आपल्या नावाचा दरारा निर्माण करण्यासाठी. नाव अरविंद राणा. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ध्रुव. ओ वेगवान चेंडू परंतु याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक षटकार. येस आणखी एक षटकार पाहायला मिळालाय. लगातारच्या 2 बॉलवरती 2 मोठे षटकार अरविंद यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले सर. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि इकडे बॅक टू बॅक 2 सिक्सर अरविंद राणा यांनी खेळले. धावसंख्या पुढे गेली आहे 41 धावा. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ. यानंतर आणखी 2 ओव्हर येणार आहेत. ध्रुव बिग हिट. आणखीन एक मोठा फटका. पाहूया किती लांब जाईल. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लगातारचा 3रा अरविंद राणा. वा क्या बात आहे. काय फलंदाजी पाहायला मिळते. अरविंद राणा लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार त्यांच्याच बॅटमधून पाहायला मिळालेत आणि संघाला गरज असताना मात्र त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत सर. लगातारचे 3 षटकार मॅचचं गणितच बदलून गेलेत आणि मॅच मध्ये वरद 11ला सुद्धा आणलंय. कारण आहे अरविंद राणा. सोनू या नावाने मात्र त्यांची ओळख सुद्धा सातत्याने राहिलेली आहे. अरविंद राणा आणि कुणाकडून अभय राजाध्यक्ष सर यांच्याकडून
500 रुपयाचा पुरस्कार त्यांना अभय सरांच्या माध्यमातून दिला जातोय. रोहित राजाध्यक्ष म्हणजेच अभय राजाध्यक्ष यांच्याकडून मात्र हा पुरस्कार त्यांना या ठिकाणी दिला जातोय. 47 या 3 षटकाराने 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 19 झाली, तिसऱ्या ओव्हरमध्ये 25 झाली, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा अभिषेक जे आलेले आहेत. येस सर, हे थोडंसं महागडं षटक, कारण याच षटकामध्ये तब्बल 3 षटकार अरविंद राणा यांच्या बॅटमधून संघाला गरज असताना मात्र आले आणि म्हणूनच की का आता 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 47 सर. येस, अभय राजाध्यक्ष ज्यांनी नुकताच पुरस्कार या ठिकाणी घोषित केला ना, ते स्वतः सुद्धा परळ पॅकर म्हणा, राहुल 11 म्हणा, या सगळ्या संघांसाठी खेळलेले यष्टीरक्षक, फलंदाज, आज राज कपूर मेमोरियल ट्रॉफी विशेषतः गाजवलेले खेळाडू आणि आता ISPL सारख्या स्पर्धेमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत देखील आपण त्यांना पाहतो. अभय सर, आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. अंकुर सिंग यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. अजित मुंगाजी आणि अरविंद राणा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरमध्ये 47 झालेले आहेत. पाहूया, चिखलाचं साम्राज्य अजूनही चारी बाजूला पाहायला मिळते आपल्याला. यावेळेला उसळी होती, खेळणे हुक केला परंतु बॉल मागे गेला. 1 धाव. येस, एकच धाव आली आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता, कारण पुल करायचा होता, मोठा फटका खेळायचा होता, कन्वर्ट करायचं होतं फटक्यामध्ये आणि एकच धाव मात्र आता मात्र पाहायला. या एकेरी धावेच्या मदतीने 48 आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात धावा. वरद 11 नवी मुंबई संघ कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. अरविंद राणा यांनी ठोकलेले 3 षटकार मॅच मध्ये कमबॅक केले सर वरद 11 नवी मुंबई या संघाने. येस, कमबॅक तर केलं, परंतु पाहूयात येणारे 11 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. आणि मुंबईचा क्रिकेटर जगात कुठेही गेला तरी यशस्वी होतो, त्याचं कारण आहे दर रविवारी त्याला वेगळ्या भौगोलिक परिस्थितीला सामोरं जावं लागतं. मुंबईची जसं आपण नरे पार्कचा विचार करतो, मुंबईत प्रत्येक मैदानाची एक वेगळी खासियत आहे, प्रत्येक मैदानाचा एक इतिहास आहे. असाच एक इतिहास या नरे पार्कचा आहे आणि म्हणूनच या नरे पार्कमधील क्रिकेटला देखील एक वेगळं वलय आपल्याला पाहायला मिळत आहे. अरविंद राणा एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजित मुंगाजी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोघांनी मात्र डाव सांभाळलाय संघाचा, कारण अरविंद राणा यांच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत आणि चांगली साथ देत आहेत अजित देखील अरविंद यांना. नेक्स्ट बॉल अंकुर सिंग. अंकुर वेगवान बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहिला मिळालाय. खरा व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. धावसंख्या 49 वर जाते. हा डाव हळूहळू उभारू लागलाय. अरविंद राणा सुरुवातीला थोडंसं संयमाने खेळले, त्यानंतर ते मोठमोठे स्ट्रोक खेळायला लागले. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल अजित मुंगाजी यांच्यासाठी. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. डॉट बॉल. 1 धाव गोशांकित क्षेत्रात चेंडू जातोय. येस सर, एकेरी धाव आली आहे, कारण गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. 1 धाव आली आहे जरूर. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 50 या आकड्यावर. टीम वरद 11 नवी मुंबई. वरद 11 नवी मुंबई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओ, हा बॉल करायचा होता पूल, नाही सक्सेसफुल झालाय. बॉल थोडासा कमी गतीने आला टप्पा पडल्यानंतर, त्यामुळे जरी उसळी होती स्ट्रोक नाही आलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 50 वर स्थिरावलेली आहे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 5 मार्गस्थ अंकुर सिंग. पुन्हा एकदा तेच बॉल अखूट टप्प्याचाच, परंतु बॅटच्या पट्ट्यात न येणं. या दोन्ही बॉलवर जर पाहिलं स्ट्रोक तर मोठा नाही आला, परंतु धाव सुद्धा नाही आली. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. येस, चांगलं कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज अंकुर सिंग, कारण या आधीच्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आले होते सर ध्रुव शर्माच्या. व्हाईट बॉल. आता मात्र पिचिंग चुकली आहे. मॅच नवी मुंबई विरुद्ध रायगड अशी सुरू आहे. हो सर, बरोबर उल्लेख केला. एका बाजूला नवी मुंबईचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रायगडचा संघ. याच 2 संघांमध्ये हा मोठा सामना रंगत असताना पाहायला मिळतोय. अगदी रंगतदार अवस्थेमध्ये सर हा सामना. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अंकुर अजितसाठी पुन्हा एकदा तेच या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु यावेळेला माघारी परतावं लागेल. विकेट येताना पाहायला मिळते. अंकुर सिंग यांना यश मिळतंय. या षटकात मात्र ज्या पद्धतीने कमबॅक केलं ते जबरदस्त होतं.
हो सर, चांगलं कमबॅक केलं अंकुर सिंग यांनी, कारण लगातार आपण पाहिलं तर 2 बॉल डॉट टाकल्यानंतर मात्र विकेट देखील पाहायला मिळाली आणि ती म्हणजे मोठी विकेट. अजित माघारी परतलेत सर. अजित मुंगाजी माघारी परतलेले आहेत पाहू, परंतु अजूनही आपल्याला पाहायचं आहे डाव संपलेला नाहीये. नवी मुंबईच्या तुर्भेगावचा खेळाडू बॅटिंगसाठी नमित पाटील भूषण यांच्या तालमीत तयार झाला. हाही खेळाडू आपल्या टीमसाठी जबरदस्त खेळताना पाहायला मिळाला आणि काही वेळा खुल्या गटात देखील हा खेळाडू पाहायला मिळाला आहे. परंतु आज पाहिजे पाहूयात पुन्हा एकदा कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. 11 चेंडूत अर्धशतक किंजल स्पोर्ट्सच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं पाहायला मिळालं होतं. अंकुर सिंग यश मिळालंय. जबरदस्त बॉलिंग या ओव्हरमध्ये केली आहे. विविधता गोलंदाजीमध्ये. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल, विकेटचं पतन. यस, अंकुर सिंग पहा काय षटक हाताळलं, काय कमबॅक केलंय. अवघ्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 धावा खर्च करत असताना 2 मोठ्या विकेट्स अंकुर सिंग यांनी पटकावल्यात सर या मॅच मध्ये. एक्कावन्न धावा धाव फलकावर. खऱ्या अर्थाने धावसंख्येला लगाम लावला ऐश्वर्य सुर्वे यांनी. त्यानंतर जर पाहिलं तर महत्त्वाचे षटक घेऊन आले ते म्हणजे अंकुर, आणि त्यांनी चांगली कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. ध्रुवच्या षटकात धावा आल्या परंतु त्या देखील आता या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत. परंतु पाहूयात अक्षय येताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अक्षय येताना पाहायला मिळत. बॅटिंगसाठी अक्षय सिंग ठाणे शहरातील खेळाडू आहेत. ऐश्वर्य सुर्वे शेवटचं षटक घेऊन. अरविंद राणा सिक्सर किंग बॅटिंगसाठी शेवटचं षटक. अरविंद राणा स्ट्राईक मिळाली आणि मिळाल्या केलाय एअर स्ट्राईक. सहावाला षटकार. यस, स्ट्राईक वरती यायचं होतं, नॉन स्ट्राईकला उभे होते. सातत्याने स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न अरविंद राणा यांनी केला आणि त्यानंतर स्ट्राईक वरती आल्यावर पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे सर. षटकाराची भाषा बोलते त्यांची बॅट आज, आणि आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी. 57 वर पोहोचवली आहे धावसंख्या. कारण अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 5 बॉल बाकी आहेत. ऐश्वर्याचा अनुभव. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अरविंद राणा यांची बॅट समोर आहे. सिक्सर कंपनीचा रबरचा बॉल. काय होणार पाहिजे आपल्याला. आपल्या सगळ्यांच्या आवडीचा हा क्रिकेटचा खेळ रबर बॉल पावसाळ्यात आलाय. हो, अगदी वेगात बॅट फिरवली खरी, परंतु हे उत्तर होतं ऐश्वर्य सुर्वे यांचं. दांडी गुल. यस, विकेट येताना पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक ऐश्वर्या सुर्वे करत असताना पाहायला मिळाले. मोठी विकेट. अरविंद राणा माघारी परतले. ज्या फलंदाजाने बॅटिंग केली होती, ज्या फलंदाजाने फलंदाजी केली होती, षटकारांचा पाऊस पाडला होता, त्याचीच विकेट आता मात्र ऐश्वर्य सुर्वे यांनी गोलंदाजाने पटकावली सर. रोहित येताना पाहायला मिळत आहेत. रोहित येताना पाहायला मिळत आहेत बॅटिंगसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी रोहित गरत करतायत. ऐश्वर्या
हो हो, हाही बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर टर्न होतोय आणि बऱ्यापैकी, मी असं म्हणत नाही सगळेच बॅटिंग करतात, परंतु मेरिटवर क्रिकेट जे खेळतात रबर बॉलमध्ये त्यांच्याकडून जास्त धाबा बनतात आणि म्हणूनच बॉलर म्हणा, बॅटर म्हणा, तर लेदर बॉल क्रिकेट खेळणाऱ्यांना सुद्धा बऱ्यापैकी संधी असते इकडे. या वेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. एक धाव तिकडे मिळेल. अंकुर यांना पण पाहिलं, जुनेद यांना पण पाहिलं, ध्रुव यांना पाहिलं. ऐश्वर्य सुर्वे 58 पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतरचं कमबॅक आणि ऐश्वर्याचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी गोलंदाजी केली आहे. दोन्ही ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. ओहो, काय गोलंदाजी केली जाते, जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. एक वेगळी मजा आहे हे क्रिकेट पाहण्याचं सुद्धा. उगाच हे सगळं काही आपलं काम धंदा सोडून मैदानात येत नाहीत. हे चांगलं क्रिकेट त्यांना पाहायला मिळत आहे. हे चॅलेंजिंग क्रिकेट आहे. हो सर, बरोबर उल्लेख केलाय तुम्ही. हे चॅलेंजिंग क्रिकेट आहे. हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर असतात. पहा, जुनेद मुंबईच्या रणजी टीममध्ये खेळतात, परंतु एवढे गाळाने भरलेले शूज कधी पाहिलेत का? या वेळेला बॉल जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने पाण्यातच थांबलाय. एक धाव तिकडे घेतली गेली. चिखलातली पाण्यातील लढत पाहायला मिळते इकडे. 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि चिखल तर सगळ्यांनाच लागलाय, मग साध्या खेळाडूंना सुद्धा आणि रणजीपटूंना सुद्धा. आणि हीच तर खासियत आहे आणि मजा आहे. जुनेद सुद्धा, आम्ही 2 वर्ष तुमची जी पावसाळ्यातील बॉलिंग आहेत ना, त्याच्या सुद्धा आठवणी आमच्याकडे आहेत खूप साऱ्या. आणि इकडे पहिली इनिंग संपलेली आहे. धावसंख्या झाली आहे 60 झाली आहे. 61 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अरविंद राणा, सोनू थोड़ी देर के लिए आइए, आपके लिए इनाम है 500 रुपयाचा पुरस्कार. लगातार 3 षटकार मारल्यानंतर अभय राजाध्यक्ष सरांच्या माध्यमातून दिला जातोय. यस, सरांना जायचं आहे म्हणून आपण हा पुरस्कार आत्ताच देतोय. सोनूला सुद्धा बऱ्याच दिवसांनी पाहतोय, परंतु जरी बऱ्याच दिवसांनी पाहतोय काम तेच केलंय, तोडफोड. दत्ताराम चव्हाण साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. साई अंशुल स्पोर्ट्स हा महाराष्ट्रभर ब्रँड झळकतोय आणि स्वतः उत्कृष्ट असे गोलंदाज दत्ताराम चव्हाण म्हणजे दत्ता शेठ यांचंही आगमन होत आहे आणि इकडे अरविंद राणा यांचा गौरव केला जातोय.
चला मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी मैदानात पाठवा आणि सामन्याला सुरुवात करायची. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेला ही मॅच जाईल, रवी चंदवनकर आणि महेश चंदवनकर म्हणजेच लारा आणि बुमरो या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ ही भव्य दिव्य स्पर्धा 7व्या पर्वात आणली आहे. आणि 7व्या पर्वातील आज पहिला दिवस. सकाळच्या सत्रात पडून गेलेला पाऊस आणि त्यानंतर चिखलमय वातावरण दिवसभर पाहायला मिळालं. आणि आता हा सामना दुसऱ्या डावामध्ये येताना पाहायला मिळतोय. tenniscricket.in वर देखील सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करू. आणि आता घेऊन जातोय तुम्हाला या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. आणि ज्यावेळेला दुसरा डाव सुरू होईल, माझ्या साथीला याच परिसरातील करी रोडचा एक युवा उदयनमुख समालोचक आणि आवाज म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, अभिषेकजी पाटील सर. थँक्यू सर. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. 36 बॉल आणि या 36 बॉल मध्ये 61 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर तोपर्यंत आपण व्यासपीठावरती यथोचित सन्मान यथोचित सत्कार आज या ठिकाणी करत आहोत. राणा अंकलचा एक विशेष सन्मान आपल्या आयोजन समितीकडून म्हणजेच रवी चंदवनकर आणि महेश चंदवनकर या दोन बंधूंच्या वतीने दरवर्षी न चुकता या स्पर्धेचं आयोजन. आणि त्या निमित्तानं आज राणा अंकल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहिले होते. आणि परळच्या राजाची ही प्रतिमा, त्याचबरोबर मायेची एक उबदार अशी शाल आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण राणा अंकलचं यथोचित सन्मान यथोचित सत्कार करतोय. राणा अंकल, बहुत बहुत धन्यवाद आपका कीमती समय देने के लिए और यहाँ पर उपस्थित रहने के लिए आपका बहुत बहुत शुक्रगुजार रहेंगे. और एक बढ़िया क्रिकेट यहाँ पर इन दोनों भाइयों के माध्यम से हमें देखने मिल रहा है और आप यहाँ पर उपस्थित रहे, फिर से एक बार आपका आभार यहाँ पर व्यक्त करना चाहूंगा. आणि जसं मात्र आता या सामन्याला सुरुवात होईल, पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आपण जाऊया. या सामन्याला सुरुवात होते दुसऱ्या डावाला. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मुंबईचं तुफान थॉमस डायस दाखल झालाय. दैसर मुंबईचा टेनिस बॉल क्रिकेटचा चमचमता सितारा. आणि जोडीला जर पाहिलं तर मुंबईचा मॅच विनर अजित मोहिते, नायगाव वडाळा या परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू, परंतु गोलंदाजही कमी नाही आहेत. आदित्य पाटील एक वेगवान गोलंदाज गोलंदाजीसाठी. आणि जाऊयात मॅचकडे. चांगली मॅच. 61 धावांचा पाठलाग. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आदित्य पाटील आणि समोर आपण पाहतोय थॉमस डायस. मैदानाच्या आतमध्ये मुंबईचं तुफान. जे तुफान आता मात्र आपल्याला पाहायला मिळते परळच्या ऐतिहासिक भिवाजीराव नरे उद्यानात. पहिला बॉल, पहिलं षटक, दुसऱ्या डावाचा खेळ. पहिला बॉल सोडून देत असताना व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. संघाचं खातं देखील उघडलंय. एक धाव फलकावरती झालीये. आदित्य पाटील ओव्हर नंबर 1 हाताळत असताना पाहायला मिळते. थॉमस डायस समोर आहेत. 61 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. महत्वाची लढत. दोन्ही संघांना सामना जिंकायचा. एका बाजूला रायगड आणि दुसऱ्या बाजूला नवी मुंबई. ज्याप्रमाणे चंदू सर तुम्ही उल्लेख केला, तीच मॅच मैदानामध्ये रंगत असताना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. ओ यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे ऑन साइडला. बॉल ट्रॅव्हल करत असताना बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. आणि पंच मात्र आता पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. एक धाव मात्र पंच घोषित करतात, कारण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता सर. यस, डिक्लेअर गोषंकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळेल. यात काही त्या ठिकाणी स्पर्धेचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत आयोजन कमिटीचे, त्यांच्याकडून निर्णय येतोय. पाखो मित्रमंडळ त्या ठिकाणी आहे आणि ते देखील त्या ठिकाणी निर्णय देत आहेत. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये या संघाचा डंका सध्याच्या घडला पाहायला मिळतो. आणि त्याच संघाचा गोलंदाज आदित्य पाटील यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे, परंतु समोर तुफान आहे. पाहूया, मजा येणार आहे या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये सुद्धा. यस, मजा येणार आहे मॅच मध्ये, कारण समोर आहे थॉमस आणि त्याच्या समोर आपण पाहतोय एक युवा टॅलेंटेड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. डावखुरा गोलंदाज आदित्य पाटील, त्याच्यावरती देखील सगळ्यांच्याच नजरा असतील. आणि विशाल शहा स्वतः आपण पाहतोय कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळत आहेत.
प्रिवान 11 रायगड आणि त्यांच्या विरुद्ध वरद 11 नवी मुंबई. एका बाजूला प्रवीण सरांचा हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला विनायकजी अपराध म्हणजेच वरदजी अपराध यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वरद 11 नवी मुंबई. नेक्स्ट बॉल आदित्य पाटील, स्ट्रायकिंग एंडला थॉमस. मुंबईचं तुफान यावेळेला काय फटका सजवलाय, गुडघ्यावर बसून फटका सजवत असताना आता फक्त दिशा चुकली आणि झेल या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सर विकेट आली, थॉमस डॅस माघारी परतलाय. मोठी विकेट आली आहे मित्र म्हणेल. या मॅच पुरतं का होईना परंतु तुफान शांत केलंय आणि ते काम मात्र या ठिकाणी बामण डोंगरीच्या आदित्य पाटील यांनी केलंय आणि हा सामना या ठिकाणी दोन्ही संघांच्या बाजूने जाणारा राहावा. यस, नमित पाटील त्या ठिकाणी तैनात होते. चांगला झेल पकडला आणि विकेट देखील येताना पाहायला मिळाली कारण थॉमस माघारी परतले. थॉमस डायस माघारी परतलेत. मोठी विकेट, बडी मछली जाल में आदित्य पाटील त्यासाठी ओळखला जातो कारण त्याने विकेट पटकवली ती म्हणजे थॉमस डायसची. आणि थॉमस बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज गेले 2 हंगाम या खेळाडूने देखील गाजवलेत. नागेश वाडेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक तुफानी फलंदाज, विस्फोटक फलंदाज आहे आणि तोच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, नागेश वाडेकर. विकेट आली आहे. पहिल्या षटकामध्ये आदित्य पाटीलने तंबूचा रस्ता दाखवलाय थॉमसला आणि थॉमस बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज नागेश वाडेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सर नागेश वाडेकर या हंगामात काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय आणि विशेष म्हणजे हाही खेळाडू गेली 2 वर्ष रबर बॉल क्रिकेटमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला. मागील हंगामात जर पाहिलं तर जे शतक केलं होतं त्याने, ज्या पद्धतीने मान्सून ब्लास्टमध्ये गेल्या वर्षी चर्चेत आला आणि यावर्षी गोव्याची स्पर्धा, सांगेमची स्पर्धा गाजवली. त्यानंतर जर पाहिलं तर 10 लाख रुपये पारितोषिकाचे ज्यावेळेला मुंबई जिंकली जिल्हानिहाय क्रिकेट, त्यामध्ये सुद्धा मालिकावीराचा पुरस्कार याच अंधेरीच्या खेळाडूने घेतला होता. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, नागेश वाडेकर. त्याच्यावरती लक्ष असेल, नजरा असतील याच खेळाडूवर. तो आलाय नागेश वाडेकर. यावेळेला चांगला बॉल आदित्य पाटीलने हाताळला. फुललेचा बॉल होता आणि हा बॉल मात्र आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. सर हो, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. जरी मोठमोठी नावं समोर आहेत परंतु आदित्य सांगतायत मला सुद्धा माझं नाव करायचं आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि सुप्रीमो ट्रॉफीमध्ये सुद्धा नागेश वाडेकर यावर्षी जबरदस्त खेळलेत. यस, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती सुप्रीमो ट्रॉफी मध्ये देखील. यावेळेला स्लोअर 1 बॉल पाहायला मिळाला. कट करत असताना चांगला बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेल्या गोषकी क्षेत्रात एके धाबेसाठी. आणि आता पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 3 या आकड्यावर. खूप चांगली गोलंदाजी, म्हणजे हात खोलण्याची संधी देत नाहीयेत. एक गोष्ट असते, रबर बॉल ज्या वेळेला सुका होतो, खेळपट्टी ज्या वेळेला सुकी ठणठणीत असते त्यावेळेला हा बॉल जास्त बळतो. रबर बॉल जसा ओल्यामधून स्किट होतो, वेगात येतो, एक्स्ट्रा बाउन्स होतो, तसा तो सुक्या विकेटवर आणि सुका असताना जास्त वळतो. ते सुद्धा पाहायला मिळत आहे. यस, बरोबर उल्लेख केला सरांनी. कारण विकेट देखील सुकी आहे आणि हा बॉल देखील सुकला आता कारण पाऊस नाहीये मैदानामध्ये. आता पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नमित पाटीलचं. 1 धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. 4 धावा धाव फलकावरती झाल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर चांगलं कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय आदित्य. 61 धावांचा पाठलाग अजित मोहिते आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. सलामीवीर फलंदाज बाद झाला थॉमस डायस आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजित मोहिते. अजितसाठी चांगला बॉल आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गोचंगी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सर अवघ्या 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. वा, युवा गोलंदाज आहे, खास बामणडोंगरी या गावातून आलाय पनवेल वरून आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे कारण बऱ्याचदा फलंदाजांचं कौतुक होतं, गोलंदाजाचं कौतुक राहूनच जातं आणि इकडे या युवा गोलंदाजाने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे. परंतु ही मॅच ऑन आहे 6 ओव्हरमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले हाच की फॅक्टर राहतो या स्पर्धेमध्ये. आणि रवी आणि महेश या दोघांनी सुद्धा ही संकल्पना आणली आणि खूप आवडली सुद्धा लोकांना. आणि नुसती संकल्पना नाही, कडक शिस्त. जर तुम्ही मैदानामध्ये मोबाईल घेऊन बोलताना आढळला, जर तुम्ही मैदानात धूम्रपान करताना किंवा गुटखा वगैरे खाताना आढळला किंवा मैदानात गार्ड परिधान करताना देखील आढळलात तरी सुद्धा तुम्हाला पेनलाइज केलं जाणार आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. तर 5 धावा धावफलकावर देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु पाहूयात नागेश वाडेकर, अजित मोहिते 2 मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी येत आहेत. रोहित गरात
उरण तालुक्यातील जुई गावचे खेळाडू आहेत. रोहित आलेत गोलंदाजीसाठी. यावेळेला काय फटका सजवलाय नागेश वाडेकर यांच्या बॅट मधून. बॉल गेलाय आर पार, आलाय उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार. सर यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. काय स्ट्रोक खेळलाय, पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा. आणि मी तर म्हणेल नववा काय, इकडे दस्ता जरी ठेवला असता ना या बाजूला तो सुद्धा गेला असता. एवढा जबरदस्त फटका. वाह क्या बात आहे. नागेश वाडेकर त्याच्याच बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. यावेळेला चांगला बॉल, चांगलं कमबॅक पाहायला मिळालं रोहितचं. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय सर. पहा पहिल्या बॉलवर षटकाराला, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल येताना पाहायला मिळालंय. हे करावंच लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. कमबॅक हे तुम्हाला करावंच लागणार आहे. सहजासहजी कुणालाच काही मिळत नाही. प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले होणार आहेत. हो यावेळेला ऑन साइडला फटका खेळायचा होता. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत एक धाव मात्र आता धावून पूर्ण केली आहे. पहिल्या बॉलवर षटकाराला, दुसरा बॉल निर्धावाला आणि तिसऱ्या बॉलवरती आता एकेरी धाव पाहायला मिळते. आणि आता 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते सर. 61 धावांचा पाठलाग, 12 धावा धाव फलकावरती अजित मोहिते आणि त्याच्या समवेत नागेश वाडेकरी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम अजित मोहिते सुद्धा अगदी विक्रोळीच्या कन्नमोर नगरच्या मैदानात पहिल्यांदा पावसाळी क्रिकेटसाठी या खेळाडूला पाहिलं. ओ सहजगत्या कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट हा मुंबई स्ट्रोक होता. जबरदस्त पाहायला मिळाला. एफर्टलेस अगदी दिशा दिली अजितने. वा अजित वा. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली अजित मोहिते आणि यासाठी ओळखला जातो खेळाडू. उंची आहे आणि त्याचाच फायदा मात्र आता उचलला अजित मोहितेने. अभि याला म्हणतात मोजून मापून. ज्यावेळेला आता ऑन साइडला फटका सजवलाय, फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव मात्र आता धावून पूर्ण केली आहे. 19 धावा धाव फलकावरती झालेत. 61 धावा करायचे आहेत. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये नागेश वाडेकरने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकल्यानंतर मात्र अजित मोहितेच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळाला या षटकामध्ये. ज्यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवलाय, गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून याही बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. नागेश वाडेकर नावाची चर्चा परळच्या ऐतिहासिक भिवाजीराव नरे उद्यानात पाहायला मिळते. कारण एकाच षटकामध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 25. महागडे षटक तब्बल 20 धावा या षटकामध्ये खर्च केल्या 3 षटकारांच्या मदतीने. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं आदित्य पाटील यांनी. अवघ्या 5 धावा खर्च करत असताना थॉमस डॅशची त्याने विकेट पटकावल्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं तर रोहितने हाताळलं. त्या षटकामध्ये त्याने 20 धावा खर्च केल्या. म्हणूनच ठीक आहे 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 25. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. लास्ट 24 बॉल 36 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय संघ तो म्हणजे प्रिवान 11 रायगड आणि त्यांच्या विरुद्ध वरद 11 नवी मुंबई. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आमजा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन महत्वाची लढत बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय नागेश वाडेकर. त्याने ठोकले 2 षटकार आतापर्यंत. अजित मोहितेने आपण पाहिलं तर 1 षटकार ठोकलाय. चांगली साथ देतोय अजित मोहिते नागेश वाडेकरला. आमच्या गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत आणि पहिला बॉल दिशा चुकली आहे. वाईट बॉल आता पंच घोषित करत असताना आणखीन एक धाव, ज्याचे एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. 27 धावा धाव फलकावरती झाल्यात 27. आमच्या गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळाले षटक क्रमांक 3. हो यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगला कमबॅक, वेग होता, प्रचंड वेगात हा बॉल हाताळला होता. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले तोपर्यंत एक धाव मात्र आता धावून पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 28-28. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. आमजाचं हे महत्वपूर्ण षटक. अजूनही पॉवर प्लेचं षटक बाकी आहे. यावेळेला चांगला बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न. नागेश वाडेकर पुल करत असताना बॉल निघून गेलाय.
मैदानाच्या बाहेर एका धावेसाठी. पहा काय स्ट्रोक पाहायला मिळाला. नागेश वाडेकर याचसाठी ओळखला जातो. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि तीच बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय नागेश वाडेकर मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा धावफलकावरती झाल्या. 29 धावांचा पाठलाग संघ करतोय प्रिवान 11 रायगड. चांगल्या फॉर्म मध्ये ते दोन्ही फलंदाज. अजिज मोहितेचं देखील कौतुक करावं लागेल कारण चांगली साथ देतो नागेश वाडेकरला. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि ती साथ देणं मात्र मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे टीम प्रिवान 11 रायगड या संघासाठी. क्रिकेटचा महासंग्राम कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2025 7वं पर्व दिवस क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. एक प्रेक्षणीय लढतीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी. ती म्हणजे भोईवाडा पोलीस स्थानक विरुद्ध काळचौकी पोलीस स्थानक. या दोन पोलीस स्थानकांमध्ये एक प्रेक्षणीय लढतीचं आयोजन करण्यात आले या मैदानात या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल हमजा. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 29. नागेशसाठी पुढचा बॉल. प्रचंड वेग सर. वेगात बॉल हाताळला होता. काय वेग पाहायला मिळाला तो आमच्याचा. प्रचंड वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. वेगाबरोबर उसळी सुद्धा दिली आणि त्यामुळे नागेश यांनी प्रयत्न केला जरूर परंतु बॉल अगदी यष्टीरक्षक गाठताना पाहायला मिळालाय. ओ यावेळेला वा काय फटका सजवलाय. बॉल गेलाय आरपार. निघून गेलाय सीमारेषा पार. आलाय रुबाबदार धमाकेदार दमदार असरदार नागेश वाडेकरच्या बॅटमधून षटकार. काय फटका खेळलाय. मला वाटतं ग्लोबल हॉस्पिटलवर बॉल गेला असेल एवढ्या लांबवर मारलाय. रिया चेंदवनकर यांच्याकडून या लांब लचक मारल्या गेलेल्या फटक्यासाठी तब्बल 500 रुपयाचा पुरस्कार आहे. नागेश वाडेकर. काय फटका सजवलाय नागेश वाडेकर. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. यावेळेला आता उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. वाईट बॉल आता पंच घोषित करतील आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 36. ज्यावेळेला दांडी गोल. फलंदाज बाद. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉयड. षटकार ठोकल्यानंतर पहा काय बॉल हाताळलाय सर. प्रचंड वेगात बॉल हाताळला होता आमजा यांनी. हमजाने हे प्रत्युत्तर दिलं. षटकार लांब लचक मारला जरूर. थोडंसं दुःख असेल त्याचं परंतु ते दुःख विसरून गेले असतील कारण त्यानंतर दांडी गुल केली आहे. मॅच जबरदस्त होणार आहे. 3 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. धावसंख्या झाली आहे 36. 61 करायचा आहे पाठलाग आणि अजूनही जर पाहिलं एक बॉल यस एक बॉल बाकी आहे. तर अभिषेक जसं प्रत्युत्तर दिले म्हणावं लागेल हमजा यांनी. हमजा यांचा वेग बरंच काही सांगून जातोय परंतु नागेशने त्याचं काम केलंय. बॅटिंग मध्ये 3 षटकाराच्या मदतीने 22 धावा नागेश वाडेकरने सुद्धा केलेल्या आहेत. यस चांगली बॅटिंग पाहायला मिळाली नागेश वाडेकर. षटकारांचा पाऊस तो पाडून गेलाय संघाला गरज असताना कारण वैयक्तिक त्याने या मॅच मध्ये 22 धावा बनवल्या. नवीन फलंदाज आपण पाहतोय करण. करण चव्हाण येताना पाहायला मिळत आहेत. उत्तर मुंबईतील एक जबरदस्त खेळाडू आहे करण. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. बोल. यस करण आलेत. नवीन फलंदाज करण. पहिला बॉल खेळत असताना चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला आमजा यांचा आणि त्या बॉलवरती एकेरी धाव आली आहे देखील. म्हणजेच ओव्हर नंबर आता 3चा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 37. उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे सर. 36 झाले ना. मध्ये 24. सामना अजूनही ऑन आहे परंतु हे षटक खूप महत्त्वाचं असणार आहे आणि कारण या षटकासाठी कोण बॉलिंगला येणार तेही तेवढंच महत्त्वाचं आहे कारण जेवढ्या रन करणार आहेत ही बॅटिंग पॉवर प्ले असल्यामुळे सगळे फिल्डर सुद्धा आतमध्ये असतील सर्कलच्या आणि त्याचबरोबरीने जेवढे रन मिळतील तेवढ्या डबल रन मिळतील जर विकेट नाही गेली तर. पाहूया काय होईल या ठिकाणी. सामना अगदी या ठिकाणी रायगड संघ चांगली कामगिरी करतोय. प्रिवान 11 राहुल सिंग अँड कंपनी रायगड पाहायला मिळते इन ॲक्शन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मागील वर्षीचे विजेते वरद 11 नवी मुंबई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विनायक कापराज आणि कंपनी.
गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत विजय पवार. विजय पवार कर्जतवाला आमराई बरोबर. विजय आणि नागेश वाडेकर यांच्यासाठी देखील आणखीन एक पारितोषिक आले. रोशन पवार यांच्याकडून 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आलेलं आहे. मॅच संपल्यानंतर घेऊन जायचंय. विजय पवार. विजय पवार आलेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल, प्रचंड वेग, उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवलंय गोलशंकी क्षेत्रात करण यांनी एका धाबेसाठी. विजय यांच्याकडे प्रचंड वेग जरूर आहे पाहूयात, परंतु या ओव्हरमध्ये विकेटची गरज आहे. या ओव्हरमध्ये विकेटची गरज आहे. या ओव्हरमध्ये डॉट बॉलची गरज आहे आणि ते आलं तरच टीम मॅचमध्ये. विकेट आली तर धावा डबल होण्यापासून वाचतील आणि त्यामुळे विजय यांच्याच हातात बॉल सोपवलाय. प्रचंड वेग याही गोलंदाजाकडे आहे, परंतु करण आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पाहायला मिळत आहेत अजित मोहिते. येस, करण आपण पाहतोय नवीन फलंदाज आणि गोलंदाजीसाठी विजय पवार. पहिल्या बॉलवरती एकेरी धावली आहे. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीच बदलतंय, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक पाहायला मिळते आणि या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे, तेवढंच विकेट देखील येणं गरजेचं असणार आहे, कारण ही विकेट महत्वाची आहे. या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे. वरद 11 नवी मुंबई या संघासाठी कमबॅक करायचं असेल तर विकेट येणं गरजेचं आहे. डॉट बॉल गरजेचं आहेत या मॅच मध्ये आणि त्यामुळेच ठीक आहे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी विजय पवार आले. ओ यावेळेला उसळी घेणारा चेंडू, व्हाईट बॉल आता पंच घोषित करतील. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव येताना पाहायला मिळते. काय म्हणाल सर, काय वाटतंय कोणता संघ सामना जिंकणार आहे? हो, जिंकण्याच्या दिशेने रायगडची वाटचाल तर नक्कीच झाली, परंतु विजयच्या या षटकात एखादी विकेट आणि जर षटक काही एक 5-6 धावांचं आलं तर मॅचमध्ये येऊ शकते वरद 11 सुद्धा. हो, बरोबर उल्लेख केलाय, कारण विकेट महत्वाची आहे षटकामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये विकेट गरजेची आहे आणि तेच काम करण्यासाठी आता मात्र सज्ज झालाय विजय पवार. आणखीन एक धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 40. विकेट घ्यावी लागेल, विकेटसाठी जावं लागेल. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे म्हणजे हा सामना ऑन आहे. नारे पार्क स्पोर्ट्स क्लबचं हे भव्य दिव्य आयोजन आम्ही अमरदादा परुळेकर यांचे देखील मनापासून आभारी आहोत. सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा विशेष डिझाईन केलेला बॉल आपण पाहतोय या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि तेच षटक हाताळण्यासाठी विजय पवार. यावेळेला फटका चांगला सजवलाय. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होत असताना अलॉंग विथ द कार्पेट बॉल निघून जाईल का पाहायचंय. यस, गेलाय बॉल सीमारेषा पलीकडे, आलाय हा चौकार. पॉवर प्लेची बॅटिंग म्हणावी लागेल या ठिकाणी. करणने गॅप काढलाय आणि पाठीमागे फिल्डर नाहीये त्याचा अंदाज होता, त्यामुळे बॅकफुटला गेले, जागा बनवली, थोडीशी उसळी होती, त्याचा फायदा घेतला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खूप सुंदर फटका येताना पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक, दिशा दिली, फक्त गॅप शोधून काढला आणि गॅप मधूनच बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. करण यांनी चौकार येताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने फटका सजवायचा होता. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत मिड ऑन मधून. तोपर्यंत एक धाव मात्र धावून पूर्ण केली. आता धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 45. 45 झाले आहेत, 61 करायचे आहेत. अजित मोहितेला आपण पाहतोय आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. विकेट गरजेची आहे आणि तीच विकेट पटकावण्यासाठी सज्ज झालाय विजय पवार. महत्वाचं षटक हाताळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक पाहायला मिळतंय. अजित मोहितेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल. या बॉलवर चेंडूला सन्मान दिलाय. बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय जरूर. बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले. डायरेक्ट थ्रो पाहायला मिळालाय. आता मॅच ऑन. थर्ड अंपायरची मदत आता मात्र मागितली जाते आहे. काय म्हणाल सर, आता मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळेल का? पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहतोय, परंतु जे काही जर का विकेट आली या ठिकाणी प्रकाश नायडू साहेब, प्रकाश डोसाचे सर्वे सर्वा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. प्रकाशजी नायडू साहेब या ठिकाणी या, आपलं स्वागत आहे. प्रकाश डोसाचे सर्वे सर्वा आणि चर्चा सुद्धा सध्या आहे. डोसा, इडली, सांबार, चटणी आहे ना, चर्चा आहे ना सध्या. यस, बरोबर उल्लेख केलाय. प्रकाश डोसाची सर्वे सर्वा प्रकाशी नायडू यांचं आगमन झाले व्यासपीठावर. सर, आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आता पंचांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत सर्वच जण. हा निर्णय काय येणार? महत्वाचं षटक विजय पवार हाताळतोय. विकेट गरजेची होती आणि ती विकेट पटकावण्यासाठी सज्ज होते टीम वरद 11 नवी मुंबई.
आता मात्र पंचांकडे पाहावं लागेल. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आणि म्हणूनच की काय आता मात्र सगळ्यांच्याच नजरा tenniscricket.in वर पाहायला मिळत आहेत. थर्ड अंपायरची मदत मागितली आहे, त्याची पडताळणी मात्र केली जाते. थर्ड अंपायरच्या माध्यमातून महत्वाची लढत, मोठा सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. मोठी मॅच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात अजित मोहिते आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला जर आपण पाहिलं तर विशाल शहा. असे दोन कर्णधार एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. एका बाजूला वरद 11 डबी मुंबई या संघ, दुसऱ्या बाजूला प्रिवान 11 रायगड प्रवीजी पाटील यांचा हा संघ पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरुद्ध वरद 11 डबी मुंबई म्हणजेच विनायकजी अपराध आणि वरदजी अपराध यांचा संघ, गतवर्षीचा चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय. नॉट आउट आणि यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय सर मॅन्डेटरी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता सगळ्यांच्याच नजरा धावसंख्येवर देखील पाहायला मिळतील, कारण जेवढ्या धावा केल्या तेवढ्या धावा डबल होतील, कारण विकेट गमावली नाहीये टीम प्रिवान 11 रायगड या संघाने. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 9 धावा केल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, म्हणजेच तब्बल 18 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. म्हणजेच ओव्हर नंबर आता 4चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 55. म्हणजे सर आता मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 6 धावांची गरज असणार आहे. सर काय म्हणाल? 12 बॉलमध्ये 6, अगदी जवळपास सामना पोहोचलेला आहे रायगड टीमच्या. परंतु तरी सुद्धा आदित्य नावाचं एक आशास्थान मला दिसतं, जे आदित्यने पहिलं षटक जबरदस्त टाकलं होतं. याच मैदानात कित्येक खेळाडूंना आम्ही मेडन करताना देखील पाहिले. सँडी दबडे मला आठवतं याच मैदानात नाईट टुर्नामेंटला केलेलं निर्धाव षटक. अशा खूप साऱ्या, संदीप दळवी यांनी तर 6 चेंडू 2 धावा न देण्याचा इतिहास सुद्धा या मैदानात घडवलेला आहे. असे कितीतरी खेळाडूंनी हे मैदान गाजवलंय. यस, तोच कारनामा करावा लागेल आता मात्र आदित्य पाटील यांना, कारण 12 बॉल मध्ये 6 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल खेळत असताना अजित मोहिते यांच्या बॅटमधून बॉल झाडाला आदळून मैदानामध्ये येतोय, तोपर्यंत एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. आता मॅचचं समीकरण बदललंय, कारण उर्वरित 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता 5 धावांची गरज आहे. सर केवळ 5 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आदित्य फाईट करतोय तरी सुद्धा. बामणडोंगरी संघाचा आज जबरदस्त खेळाडू आज मुंबईत आलाय, परळमध्ये आलाय आणि आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाला मुंबई बोलावते, खुणावते, इकडे येणं, परफॉर्मन्स करणं प्रत्येकाला आवडतं. प्रत्येकजण आतुर असतो. मग भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून येऊ देत, मुंबईचं आकर्षण नेहमीच असतं. हो सर, बरोबर उल्लेख केलाय. मुंबईचं आकर्षण सगळ्यांनाच आहे आणि पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. बॉल त्याच झाडाला आदळून मैदानामध्ये येत असताना आणखीन एक धाव मात्र आता धावून पूर्ण केली. आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 57 57 धावा धाव फलकावरती झाल्यात. 61 धावांची गरज आहे. HR स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण यायचंय. ही मॅच झाल्यानंतर पहिला टॉस होईल आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देणार आहोत. सिंगल, एक धाव आली अजित मोहिते. स्ट्रायकिंग एंडला विजयी षटकार पाहायला मिळेल का अजितच्या बॅटमधून? पाहावं लागेल. महत्वाची लढत आणि प्रिवान 11 रायगड संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. नागेश वाडेकर तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली, विस्फोटक फलंदाजी. त्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस. तब्बल 3 षटकार त्याने ठोकले. वैयक्तिक 22 धावा त्याने बनवल्यानंतर मात्र अजित मोहिते आणि करणने हा डाव सांभाळलाय. हो, यावेळेला समोर फटका सजवलाय का पाहायचंय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. लॉंग ऑन मधून झेल त्याने टिपलाय आणि विकेट येताना पाहायला मिळाली. अजित माघारी परतलाय. चला टीम HR स्पोर्ट्स कर्णधार आपण त्वरितच व्यासपीठावर या. काय म्हणाल सर? अजित मोहितेची मोठी विकेट आली आहे. आदित्य पाटीलने ते काम केलंय, कारण ही विकेट महत्वाची होती या क्षणाला आणि ती विकेट त्या गोलंदाजाने मिळवून देखील दिली आपल्या संघाला. मिळून याचीच चर्चा करत होतो. मॅचचा रिझल्ट काही लागू दे, आदित्यने खूप प्रभावित केलंय. चांगली कामगिरी केली त्यांनी आज.
अजिंक्य बेलोसे, मुंबई प्रीमियर लीग देखील खेळणारं कुंभारवाड्यातील एक मोठं नाव बॅटिंगसाठी. परंतु इकडे आदित्यच्या नावाची चर्चा आहेच आणि ती आणखी वाढवली. वा आदित्य वा, हा गोलंदाज येणारा काळ आणि अख्खा हंगाम गाजवणार आहे. येस सर, चांगला कमबॅक करतोय. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो लढतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण अजित मोहितेची विकेट आल्यानंतर अजिंक्य बेलोसे देखील माघारी परतले आणि तीच विकेट या आदित्य पाटीलने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. विकेट आल्यात बॅक टू बॅक. पहा, विकेट दबाव निर्माण करू शकतात. अप्रतिम गोलंदाजी. अजूनही जर पाहिलं तर 4 धावांची आवश्यकता तर अजूनही आहेच आणि अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही जर पाहिलं तर 4 धावांची आवश्यकता. 8 बॉलमध्ये 4, बॅक टू बॅक 2 विकेट, 2 हॅट्रिक तर आल्यात. आणखीन एक हॅट्रिक होईल का, तेच या ठिकाणी पाहायचंय आपल्याला. अभिषेक बै देत आहेत, नायगाव परिसरातील एक युवा सितारा. अजित मोहितेने मागील हंगामात जर पाहिलं तर या खेळाडूला मोठ्या क्रिकेटमध्ये लॉन्च केलं आणि नायगाव म्हटलं तरी बरीच नावं नायगावमधून येताना पाहायला मिळतात. सतीश धुळे यांच्यापासून सदानंद साटम यांच्यापर्यंत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अजित मोहिते, खूप सारी नावं नायगाव परिसरामधून देखील येताना पाहायला मिळाली. चांगला बॉल, चांगला बॉल, रन नाही देत आहेत. वा, या युवा गोलंदाजाने पहिलं षटक टाकलं, त्याही वेळेला फक्त 5 धावा दिल्या आणि आताही जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्या. त्याच्यामुळे कौतुक त्यांचं करणं गरजेचं आहे आणि अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे, 4 धावांची आवश्यकता आहे. याही परिस्थितीमध्ये सामना रंगवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे आणि त्यांनी ती कामगिरी केलेली आहे. पाहूया, अभिषेकला प्रयत्न करावे लागतील. जरी धावा कमी असल्या तर त्या सहजासहजी पुढे होणार आहेत. त्याच्यासाठी फुटवर्क, त्याच्यासाठी बॅट फिरवणं, हे सगळं आलं, कारण सध्या गोलंदाजी जबरदस्त करताना पाहायला मिळत आहेत. आदित्य यांची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिला आहे. आदित्य यावेळेला समोर, आदित्य समोर असेल, मी सुद्धा अभिषेक आहे सांगत असताना हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. नायगावचा हा स्टार एक जबरदस्त फटका खेळताना पाहायला मिळाला आणि अभिषेकनेच मात्र एक स्ट्रोक देखील या ठिकाणी खेळलाय. अभिषेक कॉमेंट्रीला, अभिषेक बॅटिंगला सुद्धा आणि मॅच जिंकली जाते. रायगड, प्री-1 11 रायगड. अरविंद राणा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पराभूत संघातील यायचंय.